अमित बोल काय म्हणतो. अरे माझा हात दुखत आहे. आम्ही इतके मोठे टेक घेतले रोहितचे तुमच्या त्यानं कविता लिहिली होती त्याच्या प्रेमासाठी, तर आम्ही त्याची इतकी मोठे टेक घेतली, स्वतः मीच घेतली. असं हात धरून मग मारता. हा तर मग त्याचा व्हिडिओ आहे इतके मोठे त्यानं परिश्रम केल्यामुळे हे गिफ्ट त्याले. थँक्यू मी स्वीकारतो गिफ्ट. आणि व्हिडिओ आम्ही लिमिट काढले, त्यातला आम्हाला एक व्हिडिओ फिक्स करायचा आता, एडिटिंग करून तो आता तो स्टोरी वगैरे किंवा सेंड करण त्यांना मिसिसला त्यांच्या. आणि फार चांगलं वाटलं की रोहितने ही आयडिया सुचवली तिच्या बड्डेसाठी. एक नवीन कल्पना, म्हणजे अशी कोणी नाही सुचवली की रोहितने सुचवली कल्पना. म्हणजे ती भाराचा दिमाग बघा किती भारी तुम्ही त्याचा. थँक्यू. हां की अशी कल्पना तयार केली त्याने की आपण व्हिडिओच्या थ्रू आपलं बोलणं व्हायना, मेसेजवर बोलणं व्हायना, काय नाही बोलणं व्हायला नाही, व्हिडिओ थ्रू आपण तिला एक मेसेज ट्रान्सफर करू. ही तर रोहितची कल्पना मला अतिशय आवडली आणि मी त्याला प्रेरित करून त्याला इथं आणलं. म्हणजे बघू शकतो किती मस्त सुंदर मंदिर आहे. आणि हे फुल, या फुलांनी पण बरंच साथ दिली. मुरझळून गेलं आता हे बोलल्यात नाही. आता हे आमचे काहीतरी बॅक ऑफ द स्किन काय असते म्हणतात ते, बॅक ऑफ द सीन, बिहाइंड द सीन, ती आमची आहे. ती म्हणजे आम्ही किती काय घेतलं, बरेच परिश्रम घेतलं. आणि आपला ॲक्टर रोहित भाऊ, डायरेक्टर अमित भाऊ, मी होता. आम्हीच्या दोघांशी दुसरं कोणीच यामध्ये नाही, कारण की आम्ही पर्सनली व्हिडिओ होता, पर्सनली शूट करायचा होता. तर बाकी दुसरे व्हिडिओ आहेत आमचे ते ऑब्विसली की त्यामध्ये आमचे मित्रपरिवार काय छोटे मोठे जे फ्रेंड्स आहेत ते पण त्यामध्ये अवेलेबल राहतील. आणि एवढं बोलून मी असं वाटतं का रोहितला पण काहीतरी बोलायची संधी द्यावं. तर हे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे जे व्हिडिओ आम्ही काढलेला आहे, हा जे व्हिडिओ म्हणजे माझी जी GF आहे किंवा माझी मिस आहे माझी, तर मिसले प्रेरित वाढदिवस असल्यामुळं तिला मी ही कविता लिहिलेली आहे. अजून मी खूप सारे प्लॅन आहेत, ते प्लॅन नक्कीच तुम्हाला दाखवू. ठीक आहे, चला येऊया, भेटूया. आणि पुन्हा एकदा अरे का हां, तर पुन्हा एकदा हे फुल वगैरे देवाला देऊन टाकूया. बघा हे आमच्या गावातील मंदिर बघा किती सुंदर आहे. तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की येऊन तर भेट देऊ शकता. स्थळ आहे जिल्हा बुलढाणा, तालुका मेहकर, पोस्ट नायगाव, दत्तापूर, कळमेश्वर रोडवर सच्चिदानंद आश्रम, झोरपट्टीवर आहे सच्चिदानंद आश्रम. बघू शकता, अतिशय सुंदरमय मंदिर आहे. आणि त्या पिंजऱ्यामध्ये काय मी तुम्हाला दाखवणार नाही, तर मी विनाकारण भांडून जातील. दाखवलं भांडून जातील, दाखवलं पण भांडून जातील नाही का. ठीक आहे, तर जाऊया. नको नाही का, बघू शकता हेच आपलं सर्वांचं. भरपूर व्हिडिओ काढले आपण सांगितलं. तर चाललो आम्ही घरी आमच्या. बाय बाय लाडला, भेटूया. तिकून एक ऑटो आला, निकून एक ऑटो आला, मग आता काय करायचं, काय नाही करायचं, चला घरी. वीर आमच्या कधी कधी पोहत असतो आम्ही आता. ठीक आहे, आपण एंडिंग करूया फुलासोबत याची.